तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बिना आंघोळ करता मी निघालो दुकानात. आंघोळ नव्हती केली म्हणून बाहेरूनच मंदिराचे पाय पडलो. मग काय घरी येतो बघतो काय दादा मस्त ऑमलेट बनवत होता, ब्रेड ऑमलेट. बोललो डॉक्टर नसतं झालं तर तू खरंच सेट झाला असता, एकदम भारी बनवतो मित्रांनो. मग काय ते खाऊन निघालो आम्ही विठ्ठलवाडीला आत्याच्या घरी. मग काय आलो ऐरोली स्टेशनला. ऐरोलीवरून आम्ही आलो ठाण्याला. ठाण्याला आलो मित्रांनो. मग काय मित्रांनो ठाण्याला आपली बदलापूर ट्रेन आली. मग काय मित्रांनो त्याच्यात बसून मस्त इथं आलो. हे कोणतं स्टेशन नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. मग काय मित्रांनो तिथून आलो विठ्ठलवाडीला. विकी दादा आला घरी. मग काय रॉकी दादा पण आला घरी मित्रांनो. मग रॉकी दादा आणि मी निघालो मस्त दुकानात. एकदम भारी वातावरण झालेलं मित्रांनो, एकदम भारी वाटत होतं. मग काय इथून मस्त पीठ घेतलं मित्रांनो. मग काय आलो चिकन घ्यायला मित्रांनो. मग काय मी गाडी घेऊन आलो इथं भेळ घ्यायला मित्रांनो. तोपर्यंत रॉकी दादा सलून मध्ये शेविंग करत होता. मग शेविंग वगैरे झालं निघालो आम्ही घरी मित्रांनो. घरी येताच विकी दादा आत्यासोबत बोलत, आत्या कामाला असतात दादरला. मग काय आत्या हाय बोलत होत्या. म्हणलं हाय आत्या. जेवण करत होता आत्या. मग काय आपण पण जेवण वगैरे करून घेतलं मित्रांनो. तेव्हाच बघा माझा रोशन दादा आहे ना, माझा भाऊ त्याचा मुलगा आहे. तो बोलला मी तिखट खाऊ शकतो किती पण. बोलला मिरची खाते आणि खरंच खाल्ली मित्रांनो. काय सांगू आता, लय डेंजर पोरगा आहे मित्रांनो. त्याने खाल्ली पण तेवढ्या वेळ रिॲक्शन नाही दिली, पण नंतर त्याला तिखट लागायला लागली. बोललो अरे हा तिखट लागायला लागली याला आता. बोललो रडेल बिडेल. बोललो बोललो जाऊ दे सोड, पाणी बिनी पी, चॉकलेट बिकलेट खा. मग काय मित्रांनो हा व्लॉग इथंच एंड करू. आवडला असेल नक्की लाईक फॉलो कमेंट करा मित्रांनो. बाय.